दंडोत प्रणाम. यत् क्रियते तत् कर्म. जे केलं जातं त्याला कर्म म्हणतात आणि त्याच कर्माने आपण बांधल्या जाऊन दुःखात पडत असतो. आणि ह्या कर्मातून बाहेर पडण्यासाठीच एके परमेश्वरे विना हा जो सिद्धांत आहे परमेश्वराने दिलेला बोधाद्वारे, तो जर आपण पाळला आणि परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे ते फॉलो केलं तरच आपण या दुःखातून बाहेर पडू. अन्यथा पुन्हा पुन्हा या दुःखात पडून जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडून अधिकाधिक दुःख आणि अधिकाधिक कर्म जोडल्या जाईल. जे केलं म्हणजे काहीही करा, आपण तर्क करतो, आपण विचार करतो, चिंतन करतो आणि चिंतन करण्याच्या अगोदर चिंता करतो. कोणाविषयीही काहीही आपले विचार मनामध्ये येत राहतात, तर्क कुतर्क करत राहतो आणि ह्या तर्क कुतर्कातूनच आपल्या शब्दातून अनेक असे कर्म घडले जातात की जे आपल्याच त्रासाला आणि आपल्याच दुःखाला कारणीभूत ठरत असतं. म्हणून या तर्कातून कुतर्कातून आपण जर बाहेर पडलो तरच आपलं मन स्थिर होईल. विनाकारण याच्याविषयी त्याच्याविषयी जे तर्क आपण विनाकारण लढवत असतो त्याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नसतं, कोणत्या प्रकारचा आधार नसतो. आपल्याच मनाने आपणच ठरवलेली ती गोष्ट असते आणि म्हणून आपल्याला ती खोटी वाटत नाही, चुकीची वाटत नाही. परंतु तेच आपल्याला कर्म कुठं घेऊन जातील हे आपल्या लक्षात येत नाही. कारण सर्वज्ञ श्री चक्रवर्तींनी सांगितलं आहे, ओठांतर निघाले ते देशांतरच आहे. तर जे तर्क करत असताना जो ओठातून आपलं निघालं आहे ते देशांतराला, म्हणजे ते कुठंही लुप्त पावत नाही. ते ज्याविषयी आपण बोललेलं असतो, केलेलं असतं, त्याच्या कानावर कधी ना कधी जातं आणि तेच आपल्या दुःखाला, अडचणीला निमित्त ठरतं हे आपल्या लक्षात येत नाही. यातून जर आपण बाहेर पडलो तरच परमेश्वराची प्राप्ती शक्य आहे आणि ती प्राप्ती झाली तरच आपण या दुःखातून बाहेर पडू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.